हरे कृष्णा. मी रक्षक सीताराम दास आपल्या सगळ्या भक्तांच्या सेवेसाठी उपस्थित आहे. आपण सुरू करत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी मराठी सारांश, त्याचा भाग 1. भागाचं नाव आहे परिचय. भगवद्गीता जशी आहे तशी मराठी सारांश ही जी भगवद्गीता आहे ही लिहिली आहे कृष्ण कृपामृती मूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य. त्यांनी लिहिलेल्या गीतेवर हा पूर्ण एपिसोड आधारित आहे. हा भाग सुरू करण्या अगोदर मी एक छोटीशी प्रार्थना करेल माझ्या गुरुच्या चरणी. ओम अज्ञानम तिमिरांधस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वप्नकान्तिकम्. ही जी भगवद्गीता आहे यापासून पूर्ण जगतामध्ये अनेक महान थोर व्यक्तीनं प्रेरणा घेतली. काही नावं आपण इथे घेऊ. इथे आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईन हे खूप मोठे सायंटिस्ट होते. ते याबद्दल काय म्हणाले बघा. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याबद्दल चिंतन करतो तेव्हा बाकी सर्व काही इतके अनावश्यक वाटते. पुढे आपले जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी, ते काय म्हणाले ते बघूया. जेव्हा शंका मला सतावतात, जेव्हा निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकावते आणि मला आशेचा एकही किरण क्षितिजावर दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा श्लोक शकतो आणि मी ताबडतोब प्रचंड दुःखात हसायला लागतो. असे अनेक उदाहरण आहेत. काही उदाहरण आपण आणखी बघू. तुलसी गब्राल्ट ही अमेरिकन पॉलिटिशियन आहे. देन गौर गोपाल दास प्रभूजी हे लाईफ कोच आहेत. अल्फ्रेड फोर्ड हे फोर्ड कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. हेही भगवद्गीतेकडनं प्रेरणा घेतात आणि भगवद्गीता जीवनामध्ये उतरवतात. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी हेही भगवद्गीतेवरून प्रेरणा घेतात. असे अनेक लोक आहेत. आजचा जो समाज आहे आपण असं बघतोय की तो प्रचंड व्यस्त आहे आणि बेसिकली तो 4 गोष्टींमध्ये व्यस्त आहे आजच्या तारखेला. त्या आहेत आहार, निद्रा, भय, मैथुन. तर थोडं आपण कंपॅरिझन करू. आहार, आपण इथे कुटुंब पाहतोय, टेबलावर वेगवेगळे ज्यूस आणि फ्रूट घेऊन खूप सुंदर असं जेवणाचा त्यांचा प्रोग्राम चालू आहे आणि एक जनावर आहे तोही त्याचं जेवण करतोय आणि काहीतरी भक्षक पकडून आणले आणि खातोय. एक लॉयन आहे. दुसरा आहे निद्रा. तर आपल्याकडे जशी आपली परिस्थिती असते त्याप्रमाणे बेड असतो आणि त्यावर आपण झोपतो. जनावर कुठे झाडावर, जंगलात, जमिनीवर जसं त्यांना बिळामध्ये जशी त्यांची व्यवस्था असते ते झोपतात. पुढे भय. जनावर त्यांची स्वतःच आणि त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या जो कळप असतो त्याचं संरक्षण करतात, फाईट करतात त्याच्यासाठी. सेम आपणही करतो. मानव समाजही त्यांनीही युनायटेड नेशन सारख्या ऑर्गनायझेशन बनवले आहेत. आपण आपल्या शहरात असेल तर पोलीस असतात आणि प्रत्येक मनुष्य आपलं संरक्षण करत असतो. चौथा जो आहे मैथुन. जनावर नर आणि मादी एकत्र येतात आणि त्यातून त्यांचं जो वंशावळ आहे ती वाढवतात. सेम मनुष्यही करतो. ही जी 4 गोष्टी आहेत हे मनुष्य आणि जानवर दोन्ही करतात. असं म्हटलंय आपल्या शास्त्रांमध्ये. आहार, निद्रा, भय, मैथुन समान मे पशुर्भी नराण धर्मो हि तेषाम अधिक विशेषो धर्मेण हिना पशुभी समाना. म्हणजे काय,
की आहार, निद्रा, भय आणि समागम ही मानवाची कृती प्राण्यासारखीच आहे. त्यापैकी धर्म ही एकच गोष्ट आहे अशी आहे की जी आपल्याला प्राण्यांमध्ये दिसत नाही. ओके. मानव जो आहे, मानवामधनं आपण अगर धर्म काढून घेतला तर तो काय होईल? पशु, द्विपाद पशु. आज आपण बघतो की आपल्या समाजात सो कॉल्ड खूप प्रगती झाली, भौतिक प्रगती, मटेरियलिस्टिक ऍडव्हान्समेंट खूप झाली आपल्या समाजात. तरी आपण बघतो की मनुष्य चिंतेने भरलेला आहे, असमाधानी आहे, तणावग्रस्त आहे आणि त्यावरही तो दुःखी आहे. आता खरं म्हणजे जसं आपण पाहिलं की मनुष्य आणि प्राणी याच्यामध्ये काय फरक आहे? धर्म. ओके. तर हा जो आपल्याला मानवी जीवन मिळालंय, त्यात आपण आपलं जे इंटेलिजंट आहे, दॅट इज द ओनली डिफरन्स. ते वापरायचं. ते कशासाठी वापरायचंय? चौकशीसाठी. काय चौकशी? मी कोण आहे? देव कोण आहे? मृत्यूनंतर काय होते? मलाच त्रास का होतोय? आणि जीवनाचे खरे ध्येय काय? याची आपण इन्क्वायरी केली पाहिजे. याचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. हे ज्ञान प्राप्त करण्याचे 3 आपल्या शास्त्रामध्ये मार्ग सांगितले आहेत. एक तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियांद्वारे अनुभव घेणं. दुसरं अनुमान प्रमाण म्हणजे पुराव्याच्या आधारावर सिद्धांत. एक्स इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू झेड, दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू झेड. अनुमान प्रमाण. आणि तिसरं आहे शब्द प्रमाण म्हणजे प्रामाणिक अधिकारी श्रोताकडून, सोर्स कडून आपण ते ऐकायचं. मनुष्य पहिलं आणि दुसरं याने हे ज्ञान प्राप्त करू शकत. त्याचं कारण आहे, कारण हा मनुष्य प्राणी जो आहे, बद्ध जीव जो आहे, तो 4 प्रॉब्लेम आहे त्याचे. तो निश्चितपणे चुका करतो. तो सतत भ्रमात असतो. दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा बाळगून असतो आणि अपूर्ण इंद्रियामुळे मर्यादित असतो. तुम्ही म्हणाल अपूर्ण इंद्रिय आहेत का? हो, अपूर्ण आहेत. आपली जी डोळे आहेत, आपले डोळे पॉवरफुल आहे का घुबडचे डोळे का पॉवरफुल? ऑफकोर्स घुबडचे. आपलं जे नाक आहे ते खूप चांगला सुगंध घेऊ शकतं का कुत्र्याचं नाक घेऊ शकतं? कुत्र्याचं पॉवरफुल. म्हणजे आपल्याला जी इंद्रिय आहेत, आपण उगाचच गर्व करायला नको. ती काही मर्यादित आहे, ते लिमिटेड आहे. या 4 कारणामुळे मनुष्य पहिल्या आणि दुसऱ्या ज्ञान प्राप्त नाही करू शकत. त्याला कशाने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे? शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे काय? जे ऑथेंटिक सोर्स आहे त्यांच्याकडनं. मग असं ज्ञान घेण्यासाठी आपल्याकडे काय ऑथेंटिक सोर्स आहेत पाहूया. आपल्याकडे वेद आहेत. वेदांमध्ये ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहेत, अथर्ववेद आहे, उपनिषद आहेत, त्यानंतर स्मृती आहे, श्रुती आहे, पुराण आहेत. मूळ मुख्य जे 18 पुराण आहेत, त्यात श्रीमद भागवतम हे एक महत्वाचं पुराण आहे. त्यात 18,000 श्लोक आहेत. त्याच्यानंतर आपले इतिहास आहेत. काय इतिहास आहेत आपले? रामायण आहे, महाभारत आहे आणि जी भगवद्गीता आपण वाचणार, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ती ह्या महाभारतातला एक भाग. तर हे जे आहे याला बोलतात शब्द प्रमाण. यातनं आपण हे ज्ञान घेऊ शकतो. मग भगवत आता आजच्या तारखेला आपला काही फायदा नसेल तर आपण काही करत नाही. फायदा असेल तरच मनुष्य पुढे जातो. भगवद्गीतेचा अभ्यास करू. ओके. तर काय फायदा आहे? त्याचा फायदा असा सांगण्यात आलाय की गीता शास्त्रोद पुण्यम य पठते प्रयत्ता पुमान विष्णू पदा वापनोती भय शोकादि वर्जिता. म्हणजे आपण भगवद्गीतेच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन केल्यास जीवनातील सर्व दुःख चिंतापासून मुक्तता मिळू शकते. या जीवनातील सर्व भीतीपासून मुक्त होऊन आणि पुढेही आपण आध्यात्मिक जीवन जगू शकतो. हा फायदा. ही जी गीता आहे ही सर्व उपनिषदांचं सार आहे आणि ती गायीप्रमाणे आणि भगवान कृष्ण तिचं दूध काढतोय आणि अर्जुन हा वारसाप्रमाणे.
आणि जे भक्त लोक जे अभ्यास करतात भगवद्गीतेचा, ते हे अमृत तुल्य, हे जे त्याचं जे सार आहे भगवद्गीतेचं, ते अमृत तुल्य ते प्राशन करतात. हे भगवद्गीतेच्या अभ्यासाचे फायदे आहेत. भगवद्गीतेचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण थोडं समजून घेऊ. हा महाभारताचा, जसं आपण बोललो होतो की हा महाभारताचा एक भाग आहे. महाभारत जे आहे हे व्यास मुनींनी कंपोज केलं आणि त्याला लिहिलं गणपती बाप्पांनी. हा महाभारताचा एक भाग आहे भगवद्गीता. महाभारतात कुरुवंश होतं. कुरु राजापासून हा वंश पुढे चालू झाला म्हणून त्याला कुरुवंश म्हणतात. त्या वंशात भरत राजा होता. त्यांच्यावरूनच आज आपल्या याचं नाव भारतवर्ष, आपल्या देशाचं नाव. होतं काय, 3 भाऊ असतात, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. तर धृतराष्ट्र हा मोठा भाऊ असतो, पण तो जन्मजात आंधळा असतो, त्यामुळे तो राजा होऊ शकत. पांडू हे द्वितीय भाऊ असतात, ते राजा होतात, आणि विदुर हे दासीपुत्र असतात, त्यामुळे तेही राजा होऊ शकतात. पांडू महाराज काही दिवसानंतर वनवासात निघून जातात, आपल्या ज्या 2 पत्नी आहेत, कुंती महाराणी आणि माद्री यांच्याबरोबर. आणि त्यामुळे राज्याची जी जबाबदारी आहे ती विदुरांकडे न येता धृतराष्ट्रांकडे जाते, आणि ते टेम्पररी चार्ज जो बोलतो आपण, ते तात्पुरते राज्यकर्ते म्हणतात, अंडर द भीष्म पिता. पांडू महाराजांना जंगलामध्ये वनवासामध्ये 5 मुलं होतात, युधिष्ठिर, अर्जुन, सहदेव, नकुल आणि भीम. पांडू महाराजांचा मृत्यू होतो. माद्री माताजी त्यांच्याबरोबर सती जाते आणि कुंती माताजी ह्या 5 पुत्रांना घेऊन राज्यात परत येते. त्यानंतर हे सगळे चुलत भाऊ एकत्र गुरु द्रोणाचार्याच्या अंडर पुढचं शिक्षण घेतात. धृतराष्ट्रांना 100 पुत्र झालेली असतात, त्यात ज्येष्ठ असतो दुर्योधन. जेव्हा हे मोठे होतात तेव्हा दुर्योधन कपटानं त्यांना द्यूत खेळायला लावतो, ज्यात तो हरवतो. त्यात द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा ठोकवल्या जाते. पांडव हे त्यांची शिक्षा पूर्ण करतात, आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा ते, आता दुर्योधन ऍक्च्युली पांडू हा महाराज असतात, त्याच्यामुळे त्यांच्या ज्येष्ठ मुले आहेत युधिष्ठिर, ते राजे झाले पाहिजे, त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला पाहिजे. पण धृतराष्ट्राला इच्छा असते की माझ्या मुलांनी राजा होऊन, आणि त्यामुळे दुर्योधन राजा झालेला असतो. आणि जेव्हा हे परत येतात आणि आपलं राज्य मागतात युधिष्ठिर महाराज, तेव्हा दुर्योधन त्यांना नकार देतो. युधिष्ठिर महाराज खूप आध्यात्मिक असतात, त्यामुळे ते म्हणतात की मला तू ठीक आहे, मला फक्त 5 गावं दे, कारण ते क्षत्रिय असतात, ते विदाऊट त्यांच्या स्वतःच्या राज्याशिवाय ते राहू शकत नाही. पण दुर्योधन त्यांचा अपमान करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सुईच्या टोका एवढंही जागा देणार नाही. त्यामुळे युधिष्ठिर महाराज आणि पांडव यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसून ते युद्ध करण्यासाठी तयार होतात. आणि जेव्हा हे युद्ध ठरतं तेव्हा पूर्ण ती वर्ल्ड वॉर असते. पूर्ण जगातले जे वेगवेगळे राज्य असतात ते काही धृतराष्ट्राकडनं जातात, काही पांडूंकडनं जातात. धृतराष्ट्र हा बेसिकली अधर्माला रिप्रेझेंट करतो, आणि युधिष्ठिर महाराज आणि अर्जुन हे धर्माला रिप्रेझेंट करतात, ते धार्मिक असतात. भगवान कृष्ण असं ते लढणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केलं असतं, पण तेही या युद्धामध्ये पार्टिसिपेट करणार असतात. तर त्यांचं जे सैन्य असतं ते धृतराष्ट्र घेतो, आणि ते स्वतः जे आहेत, अर्जुन त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या बाजूने या, आणि ते भगवान कृष्ण अर्जुनाचा सारथी पद स्वीकारतात. अशा प्रकारे युद्ध सुरू होतं. युद्ध हे धर्मभूमी
कुरुक्षेत्रावरती सुरू होतं आजपासून 5000 वर्षापूर्वी. आणि त्या दिवशी मोक्षदा एकादशीचा पावन दिन असतो. या युद्धामध्ये जेव्हा दोन्ही सैनिक समोरासमोर येतात तेव्हा अर्जुनाला शोक होतो की आपण आपल्या भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्यांना मारून कसं काय राज्य करायचं. आणि त्याला जो शोक होतो तो दूर करण्यासाठी भगवान कृष्ण त्याला भगवद्गीता सांगतात. हे थोडं बॅकग्राऊंड आहे थोडक्यात. या भगवद्गीतेत 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. भगवद्गीतेला गीत किंवा गीतोपदेश हे गीतोपदेश असंही म्हटलं जातं. हे सगळ्या वैदिक ज्ञानांचे सार आहे आणि वैदिक साहित्यातील सगळ्यात महत्वपूर्ण उपनिषद आहे. ही जीवन निर्देशिका आहे जी आपल्या जीवनातील समस्यांचे भौतिक आणि आध्यात्मिक दोघांचे उत्तर देते. खूप महत्वाचं आहे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. आपण जेव्हा एखादं इन्स्ट्रुमेंट आणतो काहीतरी घरात तेव्हा ते कसं ऑपरेट करायचं याचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तसंच हे मानवी जीवन आपल्याला मिळालं, मानवी देह मिळाला, त्याचा उपयोग काय, त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला भगवद्गीतेत बघायला मिळतं. बरं, भगवद्गीता आज आपण बघणार तर बाजारात बऱ्याच भगवद्गीता, 100 भगवद्गीता असतात. साधारण श्लोक सगळ्यांमध्ये सारखे सेम असतात. 700 जे श्लोक आहेत ते सगळ्या याच्यामध्ये सेम असणार, पण त्यांचं तात्पर्य प्रत्येकानं वेगवेगळं लिहिलंय. काही लोकांनी पॉलिटिकली मोटिवेटेड होऊन किंवा त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी ते लिहिलंय. अशा अनेक भगवद्गीता आहेत. पण ही जी भगवद्गीता आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांचे जे संस्थापक आचार्य श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी जी लिहिली आहे, जशी आहे तशी, ती जास्त ऑथेंटिक. का? कारण ती अखंड गुरु शिष्य परंपरेतून आली. म्हणजे कृष्णाने ती ब्रह्माला सांगितली, ब्रह्माने ती नारदाला सांगितली. त्यानंतर असं करत करत ती स्वामी सरस्वती ठाकूर आणि नंतर प्रभुपाद आणि नंतर आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. ती अखंड गुरु परंपरा आहे. त्यामुळे हा जो मेसेज आहे भगवंताचा, तो जसाच आहे तसाच इथपर्यंत पोहोचला. प्रामाणिक गुरु म्हणजे असे गुरु या परंपरेत आहेत ज्यांनी ही भगवद्गीता समजून घेतली. कशी? त्यांच्या गुरूंनी सांगितली तशीच, आणि ती पुढे त्यांच्या शिष्यांपर्यंत तशीच पोहोचवली आणि त्यांनी ही त्यांच्या जीवनातही उतरवली. अशा प्रामाणिक गुरुंची परंपरा आहे. बरं, मग तुम्ही म्हणाला हीच का, दुसरी वाचू शकता, काही हरकत नाही. इथे एक एनॉलॉजी की एखादा आपली वायर खराब असेल, केबल मोबाईलची, आणि त्याने आपण मोबाईल चार्ज करायचा प्रयत्न केला तर चार्ज होईल का? नाही होणार. तसंच अगर तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा, ही भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करा, वाचा, आणि तुमच्या जीवनात परिणाम होतात का नाही, बदलाव होत आहे का नाही ते बघा. चार्ज होत आहे, तुम्हाला स्वतःलाच म्हणजे याचा प्रत्यय येऊ शकतो. तर भगवद्गीता कशी समजून घ्यावी? भगवंतानी अर्जुनाला सांगितली, पण ती समजून कशी घ्यायची, अर्जुनाने कशी समजून घेतली ते बघ. अर्जुन म्हणतो, तुम्ही आदिपुरुष भगवान आहात, जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात, सर्वज्ञ आहात, त्रिगुणातीत आहात, अनंत रूप आहात. या भावामध्ये अर्जुनाने ही भगवद्गीता कृष्णांकडनं समजून घेतली होती. आपण कशी समजून घ्यायची? भक्तीच्या भावाने. आपण समजलं पाहिजे की जीव हा कृष्णाच्या बरोबरीचा नाहीये. कृष्ण हे सामान्य व्यक्तिमत्व नाहीये, आणि भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्याने
ऍटलिस्ट ओके, तुम्ही आता आपण त्या लेवलला नाही आहोत की कृष्णाला आपण भगवान मानतो, हरकत नाही, पण सैद्धांतिकदृष्ट्या ऍटलिस्ट आपण म्हटलं पाहिजे की कृष्ण हा देवत्वाचे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे असं स्वीकार केला पाहिजे, तरच आपण भगवद्गीता समजू शकतो, समजून घेऊ शकतो, अदरवाईज नाही. आणि भगवद्गीता सबमिसिव्ह विनम्र भावनाने वाचली पाहिजे, कारण भगवद्गीता समजणे फार कठीण आहे, कारण हा ग्रंथ महान रहस्य आहे. इट्स नॉट इझी, पण भक्तांसाठी इझी आहे. हे गीतोपनिषद आपण जसं म्हटलंय, हे भगवंताचं गाणं आहे. त्याच्यामध्ये 18 जे अध्याय याचे 3 विभाग केले जे आचार्य आहेत त्यांनी. तर पहिला ते 6 जे विभाग आहेत ते कर्मयोगाबद्दलच सांगतात. हा जो कर्मयोग आहे तो हळूहळू आपल्याला भक्ती योगाकडे घेऊन जातो. 7 ते 12 जे अध्याय आहेत ते भक्ती योगाबद्दल सांगतात, आणि पुढचे जे 13 ते 18 अध्याय आहेत ते ज्ञान योगाबद्दल सांगतात. ज्ञान योग जो आपल्याला शेवटी भक्ती योगाकडे घेऊन जातो. काही टर्म्स आहेत ते आपण थोडस इथे लक्षात घेऊया. कर्मयोग म्हणजे भगवंतासाठी कर्म करणं, ते आपण डिटेलमध्ये बघू. आता जस्ट तुम्ही ही स्लाइड थोडी टेक्निकल स्लाइड आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे आपल्याला ती जेव्हा आपण पुढचे एपिसोड प्रत्येक अध्यायाप्रमाणे करू तेव्हा तिचा आपल्याला उपयोग होईल. तर ह्या कर्मयोगामध्ये जेव्हा ज्ञान ऍड होतं आणि त्यामुळे त्यागाची भावना निर्माण होते, त्याला ज्ञानयोग म्हणतात. ह्याच ज्ञानयोगात जेव्हा परमात्म्यावर एखादा जण ध्यान करतो तर त्याला ध्यानयोग म्हणतात. आणि ह्या ध्यानयोगात भगवंताच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाप्रती प्रेम तयार होतं, तो भक्तियोग होतो. असं एक कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोगात कनेक्शन आहे. हे जे 6 18 अध्याय आहेत हे आपण थोडस त्यांची विचारधारणा कशी आहे ती तुम्हाला सांगतो. तर पहिल्या 6 जे हे मी, आपण याच्याबद्दल सेंट्रिक आहेत, म्हणजे त्याबद्दलच त्यांचा विषय आहे. तर पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला शोक झालेला असतो. त्याला वाटतं की मी माझ्या म्हणजे तो भरकडलेला असतो, आणि आपल्या जीवनात तसंच झालेलं आहे. दुसऱ्या अध्यायात भगवंत त्याला ओळख करून देतात की अरे बाबा तू शोक करू नको, तू कोण आहेस, त्याची ओळख करून देतात. तिसऱ्या अध्यायात ओके ओळख झाली अर्जुनाला, मग ते सांगतात की तू काय कर्तव्य केलं म्हणजे तू सक्सेसफुल होशील. बरं, कर्तव्य सांगितलं, हे कर्तव्य कसं म्हणजे ओके आपल्याला एखाद्या नवीन ठिकाणी नोकरी लागली, ओके अपॉइंटमेंट लेटर मिळालं, गेलो, मग पहिल्यांदा आपल्याला जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्या काय ड्युटीज आहे ते कळावं, मग आपण काम करू शकतो. पण हे काम कसं करायचं आधी समजून घ्या आणि मग करा. ज्ञान. 5वा जो अध्याय आहे, तुम्हाला तुमची ओळख पटली, ड्युटीज कळल्या, त्या समजून घेतल्या, करायला सुरुवात केली, मग त्याचा परिणाम काय, सुख आणि शांती मिळते. 6व्या अध्यायात ध्यान कर. ध्यान अगर तुम्हाला शांती नसेल तर तुम्ही ध्यान करू शकत नाही. ह्या शांती मिळाल्यानंतर तुम्ही ध्यान करायचं. हे पहिले जे 6 अध्याय आहे साधारण हा विषय याच्यात अशा प्रकारे हा विषयाचा फ्लो आहे. पहिल्या 6 अध्याय. मग पुढचे जे 6 अध्याय आहेत हे भगवान कृष्णाबद्दलचे आहेत. भगवान 7व्या अध्यायामध्ये सांगतात कृष्ण म्हणजे स्वतः ते आणि त्यांची शक्ती काय काय त्या सगळ्या सांगतात. मग ह्या भगवंताबरोबर पर्यंत आपण कसे पोहोचू शकतो याबद्दल 8व्या अध्यायात सांगतात. 9व्या अध्यायात भक्ती, मोस्ट कॉन्फिडेन्शियल, परम गोपनीय ज्ञान, भगवंतावर पोहोचायचा मार्ग काय, भक्तीचा. मग कसं स्मरण करावं भगवंताचे ऐश्वर्य, अध्याय 10वा. त्याच्यानंतर
भगवंताचे 3 रूप 11व्या अध्यायात. कोणचे 3 रूप इथे आपल्याला दिसत आहेत. मागे ब्रह्म विश्वरूप आहे, मग 4 हाताचे परमात्मा स्वरूप आहेत, आणि नंतर आपण सगुण साकार भगवान या स्वरूपात पाहतोय. 3 रूप याच्याबद्दल आहे. 12वा जो अध्याय की भगवंत सांगतात मला कोण प्रिय आहे, भक्ती योग त्याबद्दल. अशा प्रकारे हे जे 7 ते 12 पुढचे 6 अध्याय हे भगवान कृष्णाबद्दल सांगतात. पुढचे जे अध्याय आहेत हे ह्या संसाराबद्दल सांगतात. संसार म्हणजे काय? तुरुंग, जेल. 13व्या अध्यायात भगवंत सांगतात की हा जो जेल आहे, हा जो संसार आहे, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी होत असतात. त्याचा साक्षी कोण आहे? आपल्याला कसं कळणार की काय चांगलं आहे काय वाईट आहे, मी करतोय ते कोणी पाहतंय का नाही, त्याचा विटनेस याच्याबद्दल सांगतात. तर परमात्मा स्वरूपात भगवान याचा विटनेस असतो या अध्यायातील. म्हणजे तुरुंग जो आहे याला न दिसणारे 3 गज असतात. बार बोलतो ना आपण, जेल बार. न दिसणारे त्रिगुणमयी माया. काय असतं ते? रजो सत्व तम. 15वा पुरुषोत्तम योग. म्हणजे ओके, आता आपल्याला कळलं की आपण जेलमध्ये आहोत. आपलं जे काही करतो ते कोणतरी आपलं नोट करतं, रेकॉर्ड करतंय, सँक्शन करतंय, आणि ह्या तुरुंगात आपण बाहेर अडकलोय कारण 3 गज आहेत. मग कसं बाहेर पडायचं? त्या रिलीज प्लान, बाहेर पडण्याची योजना ते भगवंत सांगतात. ह्या तुरुंगात कॅटेगरीज काय? तुरुंगात कैदी असतात, कैद्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. याबद्दल 16व्या अध्यायात सांगतात. आणि आपण ज्या कॅटेगरीमध्ये राहू त्याप्रमाणे आपली शिक्षा कमी किंवा जास्त होऊ शकते. बरं, आपल्याला कळलं आपला विटनेस कोण आहे, आपण तुरुंगात आहे, बाहेर पडण्याची योजना भगवंतांनी दिली आहे, तुरुंगाच्या कॅटेगरी कसं कळल्या, पण तरी बाहेर निघणं एवढं सोपं नाही. इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्सिटी त्याच्यात, किचकटता. म्हणून 18व्या अध्याय जो आहे त्यात मेसेज आहे शरणागतीचा, मोक्ष संन्यासो किंवा गीतेचा निष्कर्ष. असे हे पुढचे 6 अध्याय आहेत. भगवद्गीतेत बेसिकली 5 मूलभूत सत्य याबद्दलचं डिस्कशन. ते काय आहेत? ते आहेत ईश्वर किंवा जो परम नियंत्रक आहे, सुप्रीम कंट्रोलर, ते ईश्वर. जीवात्मे हे नियंत्रित आहेत, हे ह्या ईश्वराचे अंश आहेत, यांची माहिती दिलेली. प्रकृती जी जड प्रकृती, मटेरियल वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात रजो सत्व तमो गुण आहेत. काळ, अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची काल मर्यादा. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जी ही गोष्ट ह्या जगात आली आहे ती कधी ना कधी संपणार आहे, तिचा काळ येणार आहे, त्याबद्दल भगवंत सांगतात. आणि शेवटी कर्म, लॉ ऑफ कर्म खूप किचकट आहे. जे काय आपण कर्म करतोय त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळणार नक्की. काही उशिरा मिळणार, काही सतत मिळणार, काही लगेच मिळणार, पण मिळणार. याबद्दल भगवंत. यातले जे 4 सत्य आहेत, ईश्वर, जीवात्मे, प्रकृती आणि काळ, हे कॉन्स्टंट आहेत. यात आपण काही बदलाव करू शकत नाही. कर्म आहे ते आपण बदलू शकतो. तर असा हा भगवद्गीतेचा परिचयाचा भाग होता. हा उपक्रम आम्ही का हातात घेतलाय, त्याचे आमचा पर्सनली उद्देश असा आहे की आमची एक खारीचा वाटा म्हणून आमच्या गुरूंची, जयपताका स्वामी महाराजांची आमच्या हातून सेवा हो, आमच्या स्वतःची शुद्धी हो, हा एक उद्देश आहे.
आणि जे तुमच्यासारखे भक्त हे ऐकत होते, ऐकताय, त्यांना काय फायदा होणार आहे की त्यांना जी भगवद्गीतेची विचारधारणा आहे ती समजून घेता येईल आणि भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ते तयार होतील. हरी बोल, हरे कृष्ण.